मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी। आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी। नमस्कार, मी सुधा। न्यूज मराठी बाणाच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक 30 मार्च रोजी आहे। या बँकेचे 6 संचालक बिनविरोध विजयी झालेत। 15 संचालकांच्या निवडणुकीसाठी 46 इच्छुक अंतिम रिंगणामध्ये आहेत। सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत 47 जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे। सहकार पॅनल आणि महाविकास परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाखाली या बँकेचा निवडणूक प्रचार आता रंगणार आहे। राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळखल्या असलेल्या या TDCC बँक निवडणुकीसाठी 105 जणांनी त्यांचे 206 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम 26 फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे आपण 22 मार्च रोजी उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख होती। त्या दिवसापर्यंत एकूण 21 उमेदवार आपल्याला संचालक निवडून द्यायचे आहे। 21 संचालकाकरिता निवडणूक प्रक्रिया चालू केलेली होती। त्यापैकी 6 संचालक म्हणजे ठाणे, अंबरनाथ, वसई, जव्हार, मोखाडा आणि डहाणू ह्या 6 तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे मतदारसंघ आहे, तर त्या सहकारी संस्थांच्या 6 मतदारसंघाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहे। आता 15 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे। तर 15 जागांसाठी एकूण 46 उमेदवार सध्या रिंगणात आहे आणि ह्या 46 उमेदवारापैकी 2 पॅनलने आम्हाला 15-15 यांचा गट करून पॅनल झाल्याचे त्यांनी आम्हाला अर्ज देऊन मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे सहकार पॅनल आणि महाविकास परिवर्तन पॅनल असे 2 पॅनल झालेले आहे। सहकार पॅनलला आपण शिट्टी हे चिन्ह दिलेलं आहे आणि महाविकास परिवर्तन पॅनलला कब्बशी हे चिन्ह दिलेले आहे। आता ह्या 15 जागासाठी आपल्याकडं पूर्ण 15 तालुक्यात एकूण 3062 मतदार आहे आणि या 3062 मतदारासाठी आपण 15 तालुक्यात मतदान घेणार आहोत। तर 30 तारखेला सकाळी 8 ते 4 ह्या वेळेत आपण मतदान घेणार आहोत। त्या मतदानाकरिता 110 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे आणि कोविडच्या कालावधीत आपण कोविडच्या दृष्टीनं सध्याचा कोविडचा वाढता प्रादुर्भाव विचार घेता का आपण आवश्यक त्या सर्व काळजी घेऊन ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न पूर्ण करत आहोत। त्या ठिकाणी पूर्ण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होईल। आपण तिथं त्याच्या प्रत्येकाचं टेम्परेचर चेक करणार आहोत। सॅनिटायझर ठेवलेलं आहे, त्या रूम पण सॅनिटाईज करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या निवडणुकीकरिता जे मतदार कोविड पेशंट आहेत किंवा कोविड पॉझिटिव्ह सध्या आहेत किंवा क्वारंटाईन असतील, तर अशा मतदाराकरिता आपण शेवटचा अर्धा तास राखीव ठेवण्यात आलेला आहे की जेणेकरून त्यांनी त्या शेवटच्या अर्धा तासात आलं तर त्यांना व्यवस्थित आपल्याला काळजी घेऊन त्यांची मतदान करून घेता येईल आणि त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता येईल। या पद्धतीने आपण त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर 31 तारखेला आपण त्याची मतमोजणी घेणार आहोत। मतमोजणी ह्या तृप्ती बँकेट हॉल जो आहे, या समोरचा हॉल आहे, त्या हॉलमध्येच आपण मतमोजणी घेणार आहोत आणि 31 तारखेला सकाळी 9 वाजेला मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल अशा अपेक्षित आहे। संपूर्ण जगावर कोरोना कोविड-19 या विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी 2 हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम म्हणजेच सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते। सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्टमध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत। त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला
बेड मिळालं नाही, अँब्युलन्स मिळाली नाही, अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही. हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने. या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील. त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय. त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 69, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात. रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत. महत्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई, MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं. त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, NCC लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरवायला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये रुग्णांच्या आकडेवारीने हजाराचा टप्पा गाठला. दिवसेंदिवस होत असलेल्या रुग्णवाढीमुळे मृत्यूसंख्याही वाढत आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या 22 दिवसांमध्ये नव्या रुग्णांची संख्या 25,000हून अधिक झाली असून याच कालावधीमध्ये 120 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, त्यावेळी तुरळक प्रमाणामध्ये रुग्णांची नोंद झाली होती. कालांतराने रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत गेली. 2 अंकी रुग्णांची संख्या 3 आणि 4 अंकी झाली. त्यावेळी प्रतिदिन आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 1 ते 2 हजारांच्या घरात पोहोचली होती. आज या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या 40 ते 50च्या घरामध्ये गेली होती. त्यामध्ये हा आजार नवा असल्याने उपचार पद्धती देखील नीटशी माहीत नव्हती. अशा पद्धतीतही आरोग्य विभाग दिवसरात्र या आजाराशी लढा देत आहे. ऑक्टोबर नंतर हळूहळू रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले होते. अशातच राज्याच्या आर्थिक विकासाचा गाडा रुळावर आणण्यासाठी टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानंतरही काही दिवस रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्यावेळी जिल्ह्यामध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 200 ते 300च्या घरात होती. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. 200 ते 300च्या घरात असलेल्या रुग्णांची संख्या 500च्या वर पोहोचू लागली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर रुग्णांच्या संख्येने उच्चांकच गाठला. 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीनंतर 10 मार्च रोजी सर्वाधिक 1000 रुग्णांची नोंद करण्यात आली. 21 मार्च रोजी नव्या रुग्णांच्या आकडेवारीने तब्बल 2000चा टप्पा पार केला.
देशातील 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजन बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील तरुण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणामध्ये देशात अव्वल स्थानी होते. आतापर्यंत राज्यामध्ये 45,91,401 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गतच्या जुन्या मंजूर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी, तसेच ही कामे वेळेमध्ये पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिलेत. पाणीपुरवठा राज्यमंत्री श्री बनसोडे म्हणाले की वाढीव पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीही काढण्यात आली असून ही योजना लवकरच पूर्ण कार्यान्वित करून लेखाबंद करण्यावर भर देण्यात यावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील मुरुम येथील वाढीव पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाच्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपची किंमत वाढल्यामुळे तसेच इतर भाववाढीमुळे या योजनेचा खर्च वाढवला आहे. तथापि योजनेमध्ये उद्भवाच्या बेनीतुरा धरणावरील अंशदानाचा समावेश होता, ज्याची रक्कम सुमारे 4.50 कोटी होती. दरम्यान जलसंपदा विभागाकडून हे अंशदान रद्द करून मुरुम नगर परिषदेवरील बोजा कमी करण्याबाबतची सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनेवर वाढीव खर्च न होता मंजूर रकमेमध्येच योजना पूर्ण होईल आणि मुरुम नगर परिषदेवर आर्थिक बोजा पडू नये. तसेच अंशदान रद्द करण्याबाबत आपण स्वतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी सांगितले. राज्यामध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शक असा रोडमॅप टाटा रुग्णालयाने तयार करावा. औरंगाबाद येथील कर्करुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र तयार करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी, निदान आणि उपचाराची व्यवस्था या क्षेत्रीय केंद्रांमध्ये करता येऊ शकते, असं टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले. औरंगाबाद येथे टाटा रुग्णालयाचे मोठे उपचार केंद्र असून येथे उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. त्यासाठी प्रतीक्षा कालावधी मोठा असल्याने या हबवरील ताण कमी करण्यासाठी नजीक असलेल्या जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव टाटा रुग्णालयामार्फत देण्यात आला आहे. त्याविषयी आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चाही करण्यात आली. जालना येथे क्षेत्रीय केंद्र सुरू करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येईल. कर्करुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, असे आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितलं. टाटा रुग्णालयाच्या संकल्पनेनुसार श्रेणी 2 अथवा श्रेणी 3 दर्जाचे क्षेत्रीय केंद्र जालना येथे तयार करण्यात यावे, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या क्षेत्रीय केंद्रामध्ये तपासणी, निदान, रेडिएशन, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असेल, असंही आरोग्यमंत्री यांनी सांगितलं. राज्य पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्तीत मोठे रॅकेट कार्यरत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी संशयितांचे टेलिफोन टॅप केले होते. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना देऊन CID चौकशीची शिफारस करण्यात आली होती, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर कारवाई करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांचीच बदली केल्याचा गंभीर आरोप करताना तो गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला.
माननीय गृह सचिवांना भेटून मी सगळे कागदपत्र त्यांच्याकडे दिले आहेत आणि त्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी या संदर्भात सीबीआय इन्क्वायरी करावी. माननीय गृह सचिवांनी सांगितलंय की कागदपत्राची ते पडताळणी करतील आणि सरकार त्यावर जी काही योग्य कारवाई आहे, उचित कारवाई आहे, ती कारवाई सरकार करेल. खरं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, 25 ऑगस्टपासनं हा सगळा रिपोर्ट सरकारकडे असताना आणि तत्कालीन डीजीपींनी स्पष्टपणे रिकमेंड केलेलं असताना की याची सीआयडी इन्क्वायरी करा, त्याच्यावर कुठलीच कारवाई का झाली नाही? कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होती? कोण उघडं पडेल असं सरकारला वाटत होतं, म्हणून सरकार त्यात कारवाई करत नव्हती. या गोष्टींचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी गृह सचिवांना दिल्या. महाराष्ट्र सरकारने सीबीआई की परवानगी चालली है, केंद्र सरकार मी माननीय गृह सचिवांना अशी विनंती केली आहे की आयपीएस अधिकाऱ्यांचा संबंध असल्यामुळे आणि आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ती केंद्राला तशा प्रकारचे अधिकार आहेत. आता त्याच्यावर ते आहेत की नाही, करता येईल की नाही, या संदर्भात ते त्याच्यावर निर्णय करतील. पण आम्ही इथे थांबणार नाही. आवश्यकता पडली तर या संदर्भात कोर्टातही जाऊ. माननीय गृह सचिवांनी या संपूर्ण जे काही मी दिलाय त्याची पडताळणी आम्ही करू आणि सरकारला सादर करू आणि या संदर्भातला उचित निर्णय हा सरकार करेल, अशा प्रकारे गृह सचिवांनी सांगितलं. मी असं म्हणणार नाही की सगळं प्रशासन पॅरलाइज झालंय, पण निश्चित मी असं म्हणेन की आत्मचिंतनाची आवश्यकता तयार झाली आहे. कशा प्रकारे जे पोलीस दल देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत, ज्या प्रकारे पोलीस दलात जे लोक 17 वर्ष सस्पेंड आहेत त्यांना घेतलं जातं, प्राईम पोस्टिंग दिलं जातं आणि ते त्या ठिकाणी बॉम्ब ठेवतात, खंडणी वसूल करतात, मर्डर करतात आणि त्यातनं पोलीस दलातले कार्यरत अधिकारी मंत्र्यांच्या विरोधात ज्या प्रकारचं पत्र देतात किंवा ज्या प्रकारचे पुरावे समोर येतात, यातनं निश्चित एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या संक्रमणातनं महाराष्ट्र पोलिसला बाहेर काढावंच लागेल आणि खऱ्या अर्थानं सत्य हे बाहेर आणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार बनत होतं त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. त्यामध्ये भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. बदल्यांच्या रॅकेट संदर्भामध्ये फडणवीसांच्या म्हणण्यानुसार शुक्ला यांनी परवानगी घेऊन फोन टॅप केले, पण शुक्ला यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्यामध्ये पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेले आरोप सपशेल खोटं असल्याचं सिद्ध झालं होतं आणि हे सारं फडणवीसांना माहीत असूनही ते फक्त सरकारची बदनामी करण्याचं काम करत आहेत असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. कटकारस्थान आता राजकीय दृष्टिकोनातून करता आला नाही, तर अधिकाऱ्यांना हातात घेऊन कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस हे स्वतः करताय. जे 2 दावे आज त्यांनी केले, कुठलीही मुवमेंट अनिल देशमुख साहेबांची सह्याद्री किंवा मंत्रालयात झालेली नाही आणि बदल्यांच्या बाबतीत जे रश्मी शुक्लाचा फोन टॅबिंगचा विषय त्यांनी मांडला, ते फोन टॅबिंग इल्लीगल होता. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षा म्हणून एक नवीन पद निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आला. कारण ही अधिकारी बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होती. सरकार बनवत असताना सर्व महत्वाचे जे नेते होते सरकार बनवत असताना त्यांचे पण फोन टॅप करण्याचा उद्योग या रश्मी शुक्लांनी केला होता. जे 2 अधिकारी आता दिल्ली गेले त्या काळामध्ये भाजपसाठी कामं करत होते. सरकार आल्यानंतर त्वरित जयस्वालजी दिल्ली पोलीस कमिशनर करण्यासाठी त्यांची मागणी झाली होती. आमच्या कुठलेही आकस त्यांच्या बाबतीत न होता तेव्हा आम्ही सांगितलेलं आहे
की यांचे सारखे अधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे, आम्ही त्यांना बदलीसाठी परवानगी दिली नाही. तरी ते अधिकारी भाजपसाठी कामं करत होते, आता इस्पट झालेला आहे. रश्मी शुक्ला फोन टॅप करत होती, हा इस्टॅब्लिश झालेला आहे. आणि आत्ताच्या घडीला जे अधिकारी ज्यांच्या नावाने आता आरोप आमच्या गृहमंत्र्यावर किंवा सरकारवर होत आहे, सचिन वाजेच्या बाबतीत पण कुठेतरी 2 प्रेस कॉन्फरन्स घेत असताना जेव्हा सीएम वर देवेंद्रजींनी निशाणा साधला होता की सचिन वाजेला रिस्टेट करण्यासाठी शिवसेनेचा माझ्यावर दबाव होता, त्याचवेळी त्यांनी खुलासा केला होता की मी याच्या बाबतीत ऍडव्होकेट जनरलचा ओपिनियन मागितला होता. मी आज दाव्याने सांगतो की आज मंत्रालयाच्या गृह विभागात किंवा ऍडव्होकेट जनरलला कुठलाही ओपिनियन मागवण्याचा एकही कागद हा मंत्रालयात नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून देवेंद्रजी या महाराष्ट्राची दिशाभूल करत होते. खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचं काम त्यांनी केलं. आता सचिन वाजेच्या रिस्टेट करण्याचं काम हे परमवीर सिंग त्या काळातले आयुक्त त्यांच्या समितीने 4 अधिकाऱ्यांना दहावी 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दूरदर्शन, यूट्यूब, झूम, गुगल मदतीला आहेतच. मेहनत, चिकाटी, सरावाच्या बळावर यश मिळवा. परीक्षेला धैर्यानं सामोरं जा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वळणावर आज तुम्ही उभे आहात. या वळणावर शुभेच्छा देण्यासाठी आज मी तुमच्यासोबत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हा टर्निंग पॉईंट येतोच. आज तुम्ही ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहात ती परीक्षा नक्कीच आम्हा सर्वांना दिलेल्या 10वी व 12वीच्या परीक्षेपेक्षा निश्चितच आगळीवेगळी आहे. कारण गेले वर्षभर आपण सर्वजण करोनासारख्या विषाणूसोबत लढा देत आहोत. शाळा, क्लासेस बंद आहेत, घराबाहेर निघायला बंदी. अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागला आहे. शाळा बंद आहे, शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालेले नाही, तरी मित्रांनो तुम्ही आपला अभ्यास नक्कीच व्यवस्थित केलेला असेल याची मला खात्री आहे. यूट्यूब, झूम, गुगल मीट, दूरदर्शन या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन विषयानुरूप, माध्यमानुरूप उपलब्ध व्हावे म्हणून वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. आता तर तुम्हाला सरावासाठी सर्व विषयाच्या प्रश्नपेढी तयार करून तुमच्यापर्यंत त्या निश्चित पोचाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. शिवाय महत्त्वाचे म्हणजे तुमचा 25% अभ्यासक्रमसुद्धा आम्ही कमी केलेला आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशनाची सोय उपलब्ध करून दिलीच आहे. अभ्यासातच येणाऱ्या अडचणी व शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्हाला या सर्वांची मदत घेता येईल. परीक्षा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करून जो यश मिळवतो तो पुढे आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. या बोर्डाच्या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे आपल्या हाती आहे आणि ते आपण काम आपल्या माध्यमातून होईल अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते. परीक्षेची भीती मनातून काढून टाका. कोणत्याही विषयाचा तणाव घेऊ नका. भीती, ताण यामुळे विचारांचा गोंधळ निर्माण होतो. मेहनत, चिकाटी आणि सराव यातूनच सर्व अशक्य गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणूनच बोर्डाची परीक्षा आहे म्हणून घाबरून जाऊ नका. तिला शांतपणे सामोरे जा. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या आयुष्याच्या पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आपले जीवन आहे. या परीक्षा आणि त्यात मिळणारे यश अपयश हे अंतिम न मानता प्रयत्न करीत राहणं हा आपल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे आहे ते यशाचं गमक आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी, परीक्षेसाठी मी आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना हेच सांगू इच्छिते
की आपण सर्वांनी या परीक्षेला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे आणि कष्ट आणि मेहनतीने तिला पार केलं पाहिजे. हीच मी या ठिकाणी विनंती करते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे संसदेमध्ये चांगलेच पडसाद उमटलेत. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता गंभीर आरोप केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. या सर्व आरोपांवर सावंत यांनी उत्तर दिलंय. अमरावती से सांसद नवनीत राणा ने आज आप पे इल्ज़ाम लगाया है कि आपने उन्हें धमकाया. इसके बारे में आपका क्या कहना है? सरासर झूठ. पहली बात ऐसी है कि वो मुझको जब भी मैं आता हूं सदन में दादा भैया ऐसे कहते रहते हैं, तो मैं उल्टा समझाता हूं कभी कभी, लेकिन रिस्पॉन्ड भी करता हूं. लेकिन उनको धमकाना ये बात सरासर झूठ है. उल्टा वो धमकाती है सबको. आप अगर देखोगे कि जब भी वो सदन में वक्तव्य करती है, खास करके महाराष्ट्र की सरकार के बारे में या आदरणीय मुख्यमंत्री जी के बारे में, तो उनके लफ्जों में आपको दिखेगा, उनकी बॉडी लैंग्वेज में दिखेगा, वो बहुत घृणा करती है, तिरस्कार करती है. मैं उनको धमकाना, एक तो पहली बात ऐसी है कि मेरी जिंदगी में मैंने कभी किसी को धमकाया नहीं. महिलाओं को तो सवाल ही नहीं आता. भैया मैं शिवसैनिक हूं, महिलाओं को धमकाऊंगा. रही बात आज कुछ हुआ उनका कहना है, तो पहली बात ऐसी कि जो सदन में हुआ वो हुआ महाराष्ट्र की सरकार को बर्खास्त करने के लिए भाजपा के सांसद खड़े रहते रहे और चेयर से उनको अनुमति देती गई. इसके लिए हम लोग सब वेल में थे, घोषणा कर दे रहे थे. जाते समय मैंने उनको इस तरह से बोला तो मैं रुकना भी तो चाहिए ना. उनके इर्द गिर्द लोग बैठते तो उनको पूछो, भैया मैंने इस तरह से धमकाया, तुम्हें देख लूंगा. ये भाषा मेरी जिंदगी में नहीं होगा सर. और ये महिला है, इतना भी ध्यान में रखिए. और मैं शिवसैनिक हूं, ये काम नहीं करते हम. और हाँ, उल्टा है कि उसको आदत है. उनका एक वहां अमरावती में उनकी जो जहां से वो जीत कर आई है, वहां हमारे सांसद थे पहले अड़सुल साहब, तो उन्होंने इनके ऊपर केस दर्ज की हुई है. और वो केस दर्ज करने के कारण वो उस गुस्से में रहती है. केस की है, इनके जात का जो सर्टिफिकेट है वो कुछ गलत है, क्या है, जो भी चल रहा है वो कोर्ट में चल रहा है. उसको लेकर वो बार बार जब भी वक्तव्य करती है तो हमारे आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब को अवमानित करती रहती है. और ये मैंने इतनी बार समझाया उनको, मैडम आप अच्छा नहीं लगता, बाकी सब बात करो, लेकिन इस तरह से किसी की व्यक्तिगत रूप में लेकर नाम लेकर, आज भी देखो सदन में टोका जाता है किसी का नाम नहीं लेना, इनका नाम लेकर बात करती हो और रिकॉर्ड पे आता है. तो ये सारी चीजों को देखते हैं तो बुरा लगता है. मैंने कभी जिंदगी में किसी को ऐसे खास करके महिलाओं को धमकाया नहीं. सरासर झूठ बोल सकते हैं लोग, ये भी मुझे अचरज की बात लग रही है. कुछ लोगों को एक स्किल होता है कि बात का पतंगड़ बनाना और पब्लिसिटी करके लेना. उनकी सारा जो जीवन जो है पिछले 1-1.5 वर्ष का, वो आप देख लीजिएगा, वो हर चीज को बात का पतंगड़ बना के पब्लिसिटी करके लेती है. उनका ये भी कहना है कि जैसे शिवसेना के लेटर हेड में मेरे को धमकियां मिली हैं कि आपका सुंदर चेहरे को मैं उसमें तेजाब डाल के हम उसे खराब कर देंगे. ऐसी घिनौनी हरकत करने वालों का मैं निषेध करता हूं. पहली बात, ये तो करने भी नहीं देंगे, गलत है. और ऐसी कोई घिनौनी हरकत कोई करता होगा ना, तो मैं नवनीत राणा के साथ में खड़ा रहूंगा. इतना ध्यान में रखना. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधी पक्षाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या आरोपाची खिल्ली उडवली आहे. नाही, अशी चर्चा मी त्या दिवशी सांगितलं, कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही आणि तसं कोणताही विचार आमच्याकडे नाही आहे. नाही, वैभव
त्यांची पाठराखण करायचा प्रयत्न केला. कुठेतरी शरद पवार यांनी भूमिका बदलली असा आरोप विरोधकांकडून केला जातो. काय अजिबात नाही. या संबंधातले जे आरोप आहेत त्याचा शहानिशा ज्यांनी आरोप केलेत त्यांनी पत्रात उल्लेख केलेल्या गोष्टींची तपशिलात जाऊन तपासणी संबंधित लोकांच्याशी बोलून होते आणि त्यामुळं कोणताही आरोप विरोधकांनी केला म्हणजे आम्ही आमच्या त्या बाबतीत निर्णय घेत असताना ते गांभीर्याने घेतलेलं असतं आणि त्या बाबतीत योग्य ती पावलं टाकलेली असतात. गृहमंत्र्यांच्या सगळ्या प्रकरणानंतर डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्रात काही झालं तरी राष्ट्रपती राजवट लावायला पाहिजे अशी मागणी केली आहे. कदाचित ही त्यांची 8वी-9वी मागणी असेल. दर महिन्याला 1-2-3दा आमच्या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मागणी करत असतो. त्यामुळे त्यात काही नवीन असं नाही. अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये रविवारी शरद पवार साहेबांनी भूमिका मांडली. ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी बाणा. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.